दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांची घरवापसी सुरू। पहिल्या फेरीमध्ये 388 भारतीयांना घेऊन विशेष विमान मुंबईमध्ये दाखल, तर दुसऱ्या फेरीमध्ये 149 प्रवाशांना घेऊन एअर इंडियाचं विमान दिल्लीत पोहोचलं। दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी सरकारकडून स्टार एअरची 2 विशेष विमानं। उपमुख्यमंत्री शिंदे सर्व 164 प्रवाशांचा खर्च करणार। फुझैरा एअरपोर्टवरून संध्याकाळपर्यंत विमान मुंबईत दाखल होणार। पुणे, ठाणे, मुरबाड, अहिल्यानगरमधील नागरिकांचा यामध्ये समावेश। मुंबई पुण्यासह राज्यभरात धुळवडीचा उत्साह। रंगांच्या उधळणीमध्ये नागरिक न्यायालय, डीजेच्या तालावरती तरुणाई थिरकली। ठिकठिकाणी आयोजित रंगोत्सवामुळे वातावरणात चैतन्य, तर कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीनं सण उत्सव साजरे। नंदुरबारमध्ये मार्चच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हाचा तडाखा, तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला। लिंबू आणि थंड पेयांच्या दरात मोठी वाढ झाली आहे। नागरिकांनी उष्माघातापासून सावध राहण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। टीसीसशी संबंधित प्रकरणामध्ये महाराष्ट्र एटीएस कडून मुंबईमध्ये 3 ठिकाणी छापेमारी। कुर्ला, गोवंडी तर 3 वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसची कारवाई। काही व्यक्तींची चौकशीही सुरू। खग्रास चंद्रग्रहणामुळे मंदिर दर्शनाच्या वेळेमध्ये बदल। परळीचे वैद्यनाथ मंदिर, शिर्डीचे साई मंदिर आणि शेगावचं गजानन महाराज मंदिर दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बंद असणार। शुद्धीकरणानंतरच भाविकांना प्रवेश दिला जाणार। पुण्यातील मेट्रो सेवा दुपारी 3 वाजेपर्यंत बंद असेल। धुळवडीचा उत्साह आणि सार्वजनिक ठिकाणची गर्दी लक्षात घेता मेट्रो प्रशासनाचा